श्यामची आई कथा 18वी. अळणी भाजी. राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, राम, मला इथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो आहे. परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टीही ऐकायला मिळतील, मला त्या फार आवडतात. राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावे का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजतच नाही. ऐकताना खूप आनंद होतो आणि स्फूर्ती येते. राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते आणि म्हणूनच सांगण्याला एक विशेष माधुर्य असतं. म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो. अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत. सगळाच रुपया शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही. त्यात थोडा अशुद्ध धातू मिसळावा लागतो, तेव्हाच तो खणू लागतो. राम म्हणाला, माझ्या मनामध्ये एक विचार आहे, तुला सांगू? तू हसशील. राजाने विचारले. सांग. मी हसणार नाही. कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच हसत नाही. राम म्हणाला, श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर मुलांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील आणि आईबापासही उपयोगी पडतील. श्यामच्या सांगण्यामध्ये कोकणातली संस्कृती भरलेली आहे. या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनही आहे, नाही काय रे? राजाने विचारले. परंतु श्यामला ते आवडणार नाही. त्याला आत्मविश्वास नाही. कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत असे तो म्हणतो. राम म्हणाला. त्यांचे बोलणे चालले होते तोच घंटा झाली, प्रार्थनेची घंटा. दोघे मित्र आश्रमात जायला निघाले. श्याम राजाची वाटच पाहत होता. राजा व राम दोघे येताना त्याला दिसले. आज मला नाही रे हाक मारली? अगदी दोघेच गेलात? श्यामने विचारले. तू वाचित होतास म्हणून नाही बोलवले. दिवसभर इतके काम असते, थोडा वेळ वाचत होतास तर अडथळा करू नये असे वाटले. राजा म्हणाला, अरे, मला तरी कोठे फारसे वाचायला आवडते. विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातील सुखदुःखे जाणून घ्यावी, हेच करे वाचन, नाही काय? श्याम म्हणाला. श्याम, तू भरपूर वाचले आहेस म्हणून असं म्हणतोयस. सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावे लागते. शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्यास तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते. राजा म्हणाला. इतक्यात दुसरी घंटा झाली. सारे प्रार्थनेला बसले. प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली. मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही. कृती ही मुकेपणाने बोलते. शब्दांहूनही हे मुके परिणामकारक असते. कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे. पानावर वस्तू असता मागू नये, येईल तेव्हा घ्यावे. पंक्तीमध्ये सर्वांना वाढायला आणतील तेव्हाच आपणास मिळेल, हवरेपणा करू नये. शीत पानाच्या खाली सांडू नये. पानामध्ये काही टाकू नये. पानातील पदार्थावर टीका करू नये. पानात गुंतवळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे, त्याची वाच्यता करू नये. दुसऱ्यास वर करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येतो. विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे. पान कसे लख्ख करावे या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असे. मी अनेकांना जेवताना पाहिले आहे, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यानंतर ताट जितके स्वच्छ आणि निर्मळ दिसे तसे मी कुठेही पाहिले नाही. त्या ताटामध्ये कोणी जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शीत कण पडलेला दिसायचा नाही आणि माझ्या पानाभोवती जर शीते दिसली तर ते रागवत म्हणत, मथुरीचे एक कोंबडे जेवेल इतकी शीते सांडली आहेस, कर गोळासारी. अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही वगैरे तर ते कधीच बोलत नसत. त्यांना सारेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. कारण कोणी विचारलं, भाजी कशी झाली आहे? त्यांचे उत्तर ठरलेले, राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती. एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील गजा देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे
आम्ही पाटपाने घ्यायला लागत असू. भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवीत असू. आई भाऊ आले की भात उकर. वडील देवदातून येताना गणपतीचे तीर्थ आणि ते आम्ही घेतले आणि मग जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही सगळे जेवायला बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोवळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणायची, तिखट मीठ व तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते आणि खरेच गोडच लागे. ती करी ते सारेच गोड लागे. जणू तिच्या हातामध्ये पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती तयार करीत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयामध्येच ठेवलेला आहे. परंतु त्या दिवशी मजा आली. भाजी झाली होती मुळी अळणी. भाजीत मीठ घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेले घालायला. परंतु वडील बोलत ना म्हणून आम्हीही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दांडगा. जणू आस्वाद व्रतच ते चालवित होते. आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकडी झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही. कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्ही थोडी थोडी खात होतो. आम्ही सुद्धा मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, तुला नाही का रे आवडली भाजी, खात नाहीयेस रोजच्या सारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागला आहे ना, त्याला पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटले, असे काही नाही. इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकूच नका मला, कशाला शिकवताय. वडील म्हणाले, अरे तुला राग यावा म्हणून म्हटले हो. तू जरा रागावलास की बरे वाटते. याला फणसाची भाजी आवडते ना, उद्या पाटीलवाडीहून आणीन हा. जून मिळाला तर उकड गरेस कर. आई म्हणाली, आणावा. पुष्कळ दिवसामध्ये फणसाची भाजी केलीच नाही. बोलणी अशी होत होती. आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व विष्णू सहस्रनाम म्हणत शतपावली करू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा त्यांचा दंडक होता. पसारा आटपून आई जेवायला बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते तो भाजी अळणी. मीठ नाहीच मुळी त्यामध्ये. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीमध्ये मीठ मुळीच नाही. तुम्ही कोणी बोललाच नाही. श्याम, सांगावे नाही का रे, अळणी कशी रे भाजी खाल्ली. मी म्हटले, भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्ही बोललो नाही. आईला वाईट वाटले. मिठाशिवाय भाजी खाल्ली रे साऱ्यांनी. ती म्हणाली, तिला रुकरुक लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खाणारा, निम्मी तू संपवायचास. तुला गुलामा भाजी हवी पुष्कळ. माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते. परंतु आता काय बोलून. आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून घालायची ती चांगली करून घालायची. जो पदार्थ करून घालायचा तो चांगलाच करून घालायचा. मग ती भाजी असो किंवा काहीही असो. आपण अळणी भाजी वाढली, हैगत केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे झाले नाही असे आईला वाटले आणि तिला रुकरुक लागली. बरे, आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीवरून धुरामध्ये बसून स्वयंपाक केला तो गोड करून खावा, त्यामध्ये दोष पाहू नये. स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्याचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का अळणी भाजी कशी हातून झाली तुम्ही कुणी सांगितले का रे नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ. दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम व समाधान यावर आधारलेली आहे. त्याचप्रमाणे ती कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आईबाप मला देत होते.